हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? नक्कीच मध्ये असाल तर मी कोमल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा खूप सारं स्वागत करते. तर हा ब्लॉग असणार आहे 2 दिवसांचा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि छान अशी कमेंट करा. सो आज संध्याकाळी छान असं व्हेज बिर्याणीचा बेत ठरला होता. तर त्यासाठी मी मस्त अशी प्रिपरेशन करून घेतली होती. आधीच भाज्या ज्या होत्या त्या मॅरिनेट करून ठेवलेल्या दह्यामध्ये, आणि त्यानंतर मग कांद्याची पेस्ट वगैरे बनवली, टोमॅटोची प्युरी वगैरे बनवून घेतली. तर आज थोड्या वेगळ्या पद्धतीने आज बिर्याणी बनवणार होते. त्यानंतर मग पनीर वगैरे जे काही आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते सगळं मी मिक्स केलं फोडणीमध्ये त्या, आणि छान याला फ्राय करून घेतलं. आणि राईसही कुकरमध्ये छान असा रेडी झाला होता इकडे. त्यानंतर मग छानशी बिर्याणी तर रेडी झाली. दम वगैरे दिला थोडा वेळ त्याला, आणि नंतर मग छान जेवण करायला घेतलं होतं, कारण की तरी बराचसा वेळ झाला, 8-8:30 झाले होते जेवण करायला. आणि तसं वाटतं की लवकर थोडंसं जेवण वगैरे आवरून नंतर निवांत मग दुसरी कामं होतात, आणि लवकर झोपलं म्हणजे सकाळी लवकर उठायला मिळतं. सो त्यामुळे, आणि सकाळी आता लवकर उठायचा प्रयत्न असतो. तर इकडे मग छान ताट वगैरे करायला घेतली होती. सोबतच छान अशी दही आणि जी काय बीट वगैरे आहे थोडंसं कट करून छान कोशिंबीरही बनवून घेतली होती. आणि खूप जास्त टेस्टी लागते बरं ही व्हेज बिर्याणी. बरेच जण आणलं तर जास्त नॉनव्हेजमध्ये इंटरेस्ट असतो, पण आम्ही काही नॉनव्हेज वगैरे असं काही खात नाही, व्हेज आहोत प्युअर. सो त्यामुळे मग व्हेजमध्येच बरेचसे वेगवेगळे प्रकार बनवत असते. आणि खरंच व्हेजिटेरियन ही जेवण खूप छान बनतं जर आपण वेगवेगळ्या रेसिपी जर ट्राय करून बघितल्या तर. आणि नंतर पुदिना कोथिंबीर छान वरनं गार्निश केली, आणि नंतर छान असं मग परत जेवण वगैरे आवरून घेतलं. जेवण वगैरे झाल्यावर ना मला दुसऱ्या दिवशी मग संक्रांतीसाठी जो काही मेकअप लुक करणार होते मी, सिंपल असता, तर त्याचा इथे व्हिडिओ शूट करायला घेतला होता. खरं तर हा व्हिडिओ मी चॅनलला अपलोड केला आहे. सो बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि कमेंट करून सांगा कसा लुक झाला आहे. सो इथे मी काही थोड्याशा क्लिप इथे ॲड केल्या की कसं मी शूट वगैरे केलं असो त्याच्या. आणि खूप सिंपल असं मेकअप आहे, आणि खूप पटकन असं तयार होतं, आणि दिसतंही खूप छान, आणि एकदम छान असं मस्त ब्लेंड होतं. ह्या जे काय मी कॉम्पॅक्ट पावडर वगैरे लावलं, फाउंडेशन, थोडीशी क्रीम वगैरे, असं पूर्ण फाउंडेशन वगैरे तर नाही यूज केलं मी, जे काही क्रीम मिळते आपले बेबी क्रीम वगैरे, तर त्यानेच फाउंडेशनचा लूक येतो. सो ते सगळं केलं छान. नंतर ही जुडिओमधनं मी लिपस्टिक घेऊन आले होते, सो ती लावून घेतली, आणि साडीला मॅचिंग झाली होती बऱ्यापैकी आज. आणि ही साडी मी ऑनलाईन घेतली. जर हवी असेल तर मला लिंक असं कमेंट करा, किंवा मग डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देईलच. आणि खूप स्वस्त 300 रुपयांमध्ये मिळाली आहे. आणि ब्लाऊजही मी ऑनलाईन घेतला आहे. तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटतात तेही मला कमेंट करून सांगत जा. त्याने मला खूप जास्त मोटिवेशन मिळतं, आणि खूप जास्त मोटिवेट होते त्या व्हिडिओच्या कमेंट वगैरे बघून. याच्या आधी बऱ्याचशा ताईंनी कमेंट केलं की व्हिडिओ वगैरे छान असतात ताई. सो त्याच कमेंटने मग छान वाटतं, आणि त्याने एक हुरूप येते की व्हिडिओ आपण चला बनवूयात. सो त्यानंतर मग मी इकडे मेकअप वगैरे करून घेतला होता, आणि नंतर मग जे काही बँगल्स वगैरे आहेत तर त्या घातल्या, आणि छान असा मेकअप लुक झाला होता. खरंच खूप छान वाटत तो, एकदम सिम्पल असा, आणि खूप ग्लोई स्किन दिसते. खरं तर माझ्या मोबाईल एवढी क्लिअरिटी नाही आहे, सो त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित येत नाही, पण जेव्हा असं रिअलमध्ये ओरिजिनल बघतो तेव्हा खूप छान लुक आला हा मेकअपचा. आणि साडीही खूप छान आहे, त्याने तर एक छान वेगळा लुक येतोच. तर साडीचं कापड वगैरे खूप छान आहे, आणि त्याला टसल्स दिली त्यामुळे खूप छान सुंदर असा लूक येतो, आणि खूप छान सॉफ्ट साडी आहे ही.
घालायलाही खूप जास्त व्यवस्थित अशी बसते चोपून वगैरे आणि कम्फर्टेबल आहे. उन्हाळ्यामध्ये वगैरे तुम्ही यूज करू शकता. कॉटनची आहे सो त्यामुळे आणि खूप सुंदर लुक येतो. खरं तर मला हा कलर खूप जास्त आवडला होता. याच्यामध्ये कलरही भरपूर आहेत सो तुम्ही तेही घेऊ शकता, पण मला हा जास्त आवडला होता आणि हा माझ्याकडे नव्हताही सो मग मी हाच घ्यायचा ठरवलं. आणि खूप सुंदर आहे साडी, खरंच मला खूप जास्त आवडली. सो आणि याच्यावरती ब्लाऊज वगैरे नसतो, त्यामुळे मग मी हा जो आधी घेतला होता मी ऑनलाईन असं दिवाळीला वगैरे, सो मग तोच वेअर केला होता. त्यानंतर मग बाकीची कामं वगैरे जी की आपल्याला कधी चुकत नाही. सो काही असो, बड्डे असो किंवा इतर काही गोष्टी असो, आपल्याला घरातली कामं तर करावीच लागतात. आणि जेव्हाही दिवसाची सुरुवात छान होती ना, सकाळी लवकर उठून जेव्हाही बाकीची कामं वगैरे करून घेते ना, स्वयंपाक वगैरे जेव्हा आवरतो तेव्हा दिवस खरा खूप छान जातो आणि दिवसातला भरपूर वेळ मिळतो आणि त्याने वेगवेगळे आयडियाज जातात की आपण हे सगळं करू शकतो. आणि खरंच आपण जे काही आपल्याला आवडतं त्या गोष्टी करायला पाहिजे, त्यानेच मोटिवेशनही मिळतं आणि आपला कॉन्फिडन्सही वाढतो. त्याने आपल्याला कळते की आपल्या काय आवडीनिवडी आहेत आणि त्या आपण जर केल्या तर खरंच आयुष्य खूप सुंदर जातं आणि दिवसही छान आपण घालवू शकतो. जे काही आपल्याला टेन्शन वगैरे असतं त्या सगळ्या गोष्टी नक्कीच कमी होतात. आणि आपण जरी बाहेर जाऊन काम करत नसलो तरी घरामध्ये बरीचशी कामं असतात, आपण ती दिवसभर करत असतो. हेही एक जॉब केल्यासारखंच आहे. घर सांभाळणं, मुलं सांभाळणं आणि घरातली बाकी कामं करणं आणि जी काही घरातली कामं असतात ती तर कधी संपणारीच नसतात. आपण कितीही म्हटलं तरी ती कामं काही संपत नसतात. एक एक कामं वाढतच असते दिवसभर आणि त्यामुळेच आपण आपल्या स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे थोडासा तरी आणि तेवढा वेळ रिलॅक्स केले पाहिजेत आणि नक्कीच आपला दिवसही छान जातो आणि आपल्यालाही खूप छान वाटतं. आणि मी तरी माझ्या आयुष्यातल्या अशा बऱ्याचशा आलेत. अनुभवांमधनं मी बऱ्याचशा गोष्टी शिकलेत, ज्याने की आपण गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. आपण जर त्याच गोष्टी धरून बसलो तर नक्कीच आपल्याला टेन्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होतात, डिप्रेशन वगैरे, आणि यातनं आपण लवकर बाहेर पडत नाही. आणि काही लोकांना तर खूप जास्त या गोष्टींचा त्रास होतो. सो त्याचमुळे आणि जसं आपण राहू ना तसं आपल्या मुलांवर त्याचे परिणाम होतात. आणि आपण जर आनंदी असेल तरच मुलांना घरात छान वाटतं आणि घरातलं एक वातावरण चेंज होतं आणि आपणही का टेन्शन घ्यायचं ना, हा विचार करायचा आणि आपले जे काही फोकस आहे गोल्सवर तिकडे कंटिन्यू फोकस करायचा आणि जे काही गोष्टी आपल्याला अचीव करायच्या आयुष्यामध्ये तर त्याच्यावर फोकस द्यायचा. कोण काय बोलतं आहे काय नाही याच्याकडे जरा कमी लक्ष करायचं, कारण की याच्यामुळं ना आपण त्यामध्येच अडकून राहतो आणि जे काही करायचं त्या गोष्टी आपल्याला दूरच राहतात. त्याचमुळे आणि लोक तर बोलणारी आहेतच, त्यांचा जर विचार केला तर आयुष्य आपण त्यांच्यामध्येच जाईल. आणि तसं जर म्हटलं तर आयुष्य आपलं खूप कमी आहे. सो त्यामुळे आहे तो दिवस आनंदाने जगायला पाहिजे आणि ज्या काही गोष्टी आहेत आपल्या आयुष्यात त्या आनंदाने आपण स्वीकारायला पाहिजेत. यानेच आपल्याला आयुष्य काय आहे ह्या गोष्टी सगळ्या कळतात. आणि आपण जो काही विचार करतो, जसं काही करतो, त्या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात. आपण जर सकारात्मक जर विचार केलाच तर तसंच गोष्ट आपल्या आयुष्यात घडतात. आणि आपण जर सारखं नकारात्मक विचार करत राहिलो की हे माझं झालं नाही काम किंवा हे मला मिळालं नाही, काय असं झालं, किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात त्याच्या मागं, जर आपण सतत तोच विचार केला तर आपल्यालाही त्याने खूप जास्त स्ट्रेस येतो आणि खरंच हे करणं खूप चुकीचं आहे. सो त्यामुळे होईल तेवढं सकारात्मक विचार करा, कारण की आपण जसा विचार करतो तशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात. आणि आपण जेवढे चांगले विचार करू तेवढ्याच नक्कीच चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात, कारण की हे मी स्वतः अनुभवले. सो त्याचमुळे आता मी जे काही बोलते स्वीकारते आणि इथून पुढची लाईफ जशी हवी आहे तसं मी सगळं प्लॅन करून घेते आणि हव्या त्या गोष्टी तर होतातच आणि जे व्हायचे ते तर होणारच आहे. सो पण आपल्या हातात एवढंच आहे की आपण चांगले विचार करायचे, चांगल्या गोष्टी करायच्या आणि आयुष्य कसं घालवायचं हे आपण ठरवायचं असतं.
तर इथून पुढे येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये मी बऱ्याचशा गोष्टी अशा शेअर करणार आहेच, त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक शेअर करा. सो त्यानंतर संध्याकाळी छान असा स्वयंपाक वगैरे आवरला आणि मेकअप लुकचा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्कीच सांगा. तर छान असं नंतर डाळ शेवगा असं बनवलं होतं, छान टम्म फुगलेल्या चपात्या, वरण भात असं सगळं मेनू होतं संध्याकाळचं. छान मग जेवण वगैरे करून घेतली आणि संध्याकाळची बाकीची कामं वगैरे सकाळची तयारी वगैरे करून घेतली, कारण की टिफिनसाठी काय भाजी बनवायची, मग सकाळी खूप गोंधळ उडतो, त्यामुळे संध्याकाळी थोडंसं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करा आणि जे काही आता कोणी कमेंट करतील ना त्याचं मी नक्कीच व्हिडिओमध्ये नाव घेत झाली इथून पुढे. सो चला तर भेटूयात अशा छानशा व्हिडिओसोबत. बाय.